महाराष्ट्रीयन घरामध्ये जास्तीत जास्त नाश्त्याचा पदार्थ तो म्हणजे पोहे. सगळ्यांना आवडणारा आणि पटकन होणारा. वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पोहे खाल्ले असताल, पण या पद्धतीने एकदा मूगडाळ पोहे नक्की करून पहा. साऊथ इंडियन पद्धतीचा हा प्रकार आहे, नक्की करून पहा. तर त्यासाठी इथे मी साधारण अर्धा कप इतकं मुगाची डाळ स्वच्छ धुवून साधारण तासभरा अगोदर भिजत ठेवलेलं होतं. छान भिजल्या गेलेलं आहे. आता चाळणीवर याला निथळून घेऊया. एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं. त्यानंतर 2 मूठ पोहे म्हणजेच 2 कप पोहे घेतलेले आहे. 2 जणांसाठी इथे मी पोहे बनवत आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नको. त्यानंतर पोहे सुद्धा चाळणीवर निथळायला ठेवायचं, म्हणजे यामधले एक्स्ट्राचं पाणी निघून जातो. आता सोबतच इथे मी कढईमध्ये साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा कप इतकं शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर 4 मध्यम आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतले, ते सुद्धा परतून घ्यायचं. कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ, कोथिंबीर टाकून ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर मुगाची डाळ टाकून घ्यायचं. छान असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे यामधला ओलावा पूर्ण निघून जायला पाहिजे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. त्यानंतर पोहे छान हाताने मोकळे करून घ्यायचं. त्याबरोबर यामध्ये टाकून घेऊन सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स केल्यानंतर 1 मिनिटासाठी कमी गॅसवर वाफून घ्यायचं. दणदणीत वाफ आलं की यावर लिंबाचा रस टाकून घ्यायचा. आणखीन अर्ध्या मिनिटासाठी वाफून घ्यायचं. मस्त असं आपले मूगडाळ पोहे तयार